डिअर स्टुडंट्स, आपण कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन घेतलं फर्स्ट पार्टमध्ये. त्याच्यामध्ये तीनच टर्म होत्या, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. त्यानंतर आपण घेतलं कंबाईंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स विच डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. आणि जेव्हा डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन आहे त्यावेळेस टर्म्स किती आहेत? 6. पहिल्या 3 टर्म्स ॲज इट इज आणि नंतरच्या 3 नव्या टर्म्स. ओके, तर त्याच्यामध्ये आपण थेरी शिकत असताना असं पाहिलं होतं की दिस कंबाईंड इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. दिस इज कंबाईंड इक्वेशन. दिस इज कंबाईंड इक्वेशन. हे कंबाईंड इक्वेशन आहे. दिस इज जॉईंट इक्वेशन. हे जॉईंट इक्वेशन आहे कोणाचं? ऑफ द लाईन्स which does not passes through origin. 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 त्या लाईन्स ओरिजिनमधनं जात नाही. त्यासाठी आपण असं म्हटलं होतं त्या डिटर्मिनंट AHG BFFC equal to 0. So this is the condition for pair of lines. हे पेअर ऑफ लाईन्स साठी आहे, बरोबर. आणि याचं आपण एक्सपान्शन घेतलं होतं कसं रे? ABC मायनस 2 प्लस 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 2FGH. F किती वेळा आलाय? 2 वेळा. H किती वेळा आलाय? 2 वेळा. H किती वेळा आलाय? 2 वेळा. G किती वेळा आलाय? 2 वेळा. प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. मायनस AF स्क्वेअर AF स्क्वेअर पहिला दुसरा तिसरा हे मायनस झाले. सो दिस ऑल्सो रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स. परंतु हे फक्त कधी करायचं? हे कधी वापरायचं? यूज this only to find K, P, Q, that is unknown काढण्यासाठीच to find unknown if it is a pair of lines. जर दिलेल्या इक्वेशनमध्ये के पी क्यू नावाचे अननोन असतील आणि ते शोधायचे असतील आणि ते पेअर ऑफ लाईन्स असेल तरच हे वापरा. ओके, म्हणजे डिटर्मिनंट इक्वल टू 0 और धिस एक्सपान्शन इक्वल टू 0 कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला पेअर ऑफ लाईन्स दिलेलं असतं. पेअर ऑफ लाईन्स दाखवायचं नाही. जेव्हा पेअर ऑफ लाईन्स दिलेलं असतं तेव्हाच ही कंडिशन वापरायची. ओके, मग पेअर ऑफ लाईन्स देऊन काय करतात? तर हे अननोन काढायला लावतात के पी क्यू. ओके, ते समजेल. परंतु जर प्रॉब्लेम असा आला, शो दॅट धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स. त्यावेळेस डिटर्मिनंट 0 दाखवून असं म्हणायचं नाही दॅट इज अ पेअर ऑफ लाईन्स. ती जुनी मेथड होती. बघा, मी तुम्हाला सांगतो. पेज नंबर टेक्स्टबुक, सगळ्यांनी टेक्स्टबुक काढा. 1 मिनिटाचा वेळ देतो. टेक्स्टबुक काढायचं सगळ्यांनी. टेक्स्टबुक मॅथ पार्ट 1 पेज नंबर 125. सॉल्व एक्झाम्पल नंबर 1. टेक्स्टबुक काढले का? फटाफट टेक्स्टबुक काढा. व्हिडिओ पॉज करा, टेक्स्टबुक काढा. टेक्स्टबुक काढण्याची खूप गरज आहे. प्लीज टेक्स्टबुक काढा. ओके, काढलं. पेज नंबर 125. क्वेश्चन नंबर 1. सॉल्व एक्झाम्पल नंबर 1 वाचतोय मी. शो दॅट द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर प्लस 10x मायनस 14y प्लस 9 इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतंय असं दाखवायला सांगितलंय. मग बघा तिथं सोल्युशनमध्ये डिटर्मिनंट इक्वल टू 0 घेतलाय का? नाही. बॅक साईडला या. पान नंबर 126 पेज नंबर 126. रिमार्क वाचतोय आपण. रिमार्क. दिस रिमार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटले बघा? नोट दॅट condition
ABC plus 2FGH minus AF square minus BG square minus CS square equal to 0 is not sufficient for equation to represent a pair of lines. Is not sufficient. We can't use this condition to show that the given equation represents a pair of lines. We can't use this condition to show that the given equation represents a pair of lines. Okay? पहा, आपण पुस्तकामधलं वाचलं. आता तुम्ही लिहून घ्या. राईट डाऊन. हेडिंग द्या. कंबाइंड इक्वेशन, जॉइंट इक्वेशन of pair of lines which does not passes through origin. Okay? Yeah. Equation is ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. आता लिहा. First determinant ahg bf fc equal to 0 for pair of lines, or abc plus 2fgh minus AF square minus BG square minus CS square equal to 0. लिहा मग. Note that above condition is not sufficient. Note that above condition is not sufficient for equation to represent a pair of lines. Next line लिहा. We can't use this condition to show that given equation represents a pair of lines. आता हे झालं टेक्स्ट बुक मधलं. पण खरं काय तर हे use this only लिहा. use this condition only to find K, P, Q, that is to find unknown if it is a pair of lines. म्हणजे डिटर्मिनंट कधी वापरायचा तर अननोन काढायचा असेल आणि पेअर ऑफ लाईन्स असतील. पेअर ऑफ लाईन्स दाखवा म्हटलं का डिटर्मिनंट वापरायचं नाही. पेअर ऑफ लाईन्स असतील तर डिटर्मिनंट वापरायचा. पेअर ऑफ लाईन्स असतील तर डिटर्मिनंट वापरायचा. पेअर ऑफ लाईन्स दाखवा म्हटलं तर डिटर्मिनंट दाखवायचा नाही. ओके, ठीक आहे. चला मग आपण प्रॉब्लेम्स घेऊया. प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत आपल्याला. आत्ता आपण जे काय नोट लिहिली होती त्या नोटनुसार प्रॉब्लेम घेऊया. शो दॅट धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स आहे का, दिलंय का, नाही. शो दॅट आहे म्हणजे डिटर्मिनंटची मेथड वापरता येणार नाही. इथून मागच्या सिलेबसमध्ये वापरता येत होती. इथं नवीन सिलेबसमध्ये मात्र त्यांनी सांगितलंय धिस डिटर्मिनंट, द कंडिशन of determinant is not sufficient to show that this equation represents a pair of lines which does not passes through origin. मग काय करायचं बघा. आता ज्या इक्वेशन मध्ये 6 टर्म असतात 1 2 3 4 5 6, त्या 6 टर्म्स का असतात तर हे इक्वेशन अशा 2 लाईनचं असतं ज्या 2 लाईन ओरिजिन मधनं जात नाहीत. मग पहिल्या जे 3 असतात 1 2 3 हे असं कंबाईंड इक्वेशन असतं की ज्या लाईन्स ओरिजिनमधून जातात. मग आपण ते पहिल्या 3 टर्म्स घेऊ, त्यांच्यापासून 2 सेपरेट इक्वेशन काढू की ज्या ओरिजिनमधून जातील. पहिला सगळा प्रॉब्लेम समजून घ्या, मग मी काय करणार आहे, काय केलं आहे, असंच का करायचं तसंच का करायचं हे तुम्हाला समजेल. ओके, सो लेट अस टेक फर्स्ट 3 टर्म्स एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. एवढंच दिलं असतं तुम्ही काय म्हटलं असतं धिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. ओके, मग आपण याला फोडूया. प्रॉडक्ट आला पाहिजे +5, प्रॉडक्ट +5 ॲडिशन -6 -5 -1. सो एक्स स्क्वेअर मायनस xy मायनस 5xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. पहिल्या दोघांमधून एक्स कॉमन घेतला, एक्स मायनस वाय मायनस 5y कॉमन घेतला, एक्स मायनस वाय इक्वल टू 0. म्हणजे काय आलं एक्स मायनस 5y अँड एक्स मायनस वाय इक्वल टू 0. सो दीज आर द 2 सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. बरोबर. परंतु आपल्याला हे इक्वेशन दिलेलं नाही तर हे इक्वेशन दिलेलं आहे.
मग हे इक्वेशन काय आहे? 6 टर्मवालं इक्वेशन आहे. हे इक्वेशन काय आहे? 6 टर्मवालं इक्वेशन आहे. मग हे 6 टर्मवालं इक्वेशन आहे म्हणजे याच्यामध्ये 2 लाईन्स असणार आहेत आणि दोन्ही लाईन्स ओरिजिनमधनं जाणार नाहीत. म्हणजे दोन्ही लाईन्स ज्या ओरिजिनमधनं जात नाही त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म असणार. ax plus by equal to 0 passing through origin. ax plus by plus c equal to 0 does not passing through origin. Pass. Does not. बरोबर. y equal to mx. y equal to mx plus c. y equal to mx plus c. Does not passing through origin. मग ह्या 2 लाईन्स आहेत. ह्या काय आहेत? 2 लाईन्स. या 2 लाईन्स आहेत आणि या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जातात. मग आपल्याला अशा 2 लाईन्स पाहिजेत की ज्या ओरिजिनमधून जात नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट सी नावाची टर्म असणार. ओके, बरोबर आहे का नाही? सो दीज आर 2 सेपरेट लाईन्स. These are 2 separate lines which passes through origin. बरोबर. मग आता काय होणार बघा? therefore ह्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येणार? therefore x minus 5y plus c. काय घेतला? c. x minus 5y plus c equal to 0 and x minus y plus k. बघा इथं c एक्स्ट्रा घेतला. का बरं? डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. इथं k एक्स्ट्रा घेतला. का बरं? डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. इक्वल टू 0. therefore x minus 5y plus c equal to 0 and x minus y plus k equal to 0 be the two lines which does not passes through origin. बरोबर. मग आता यांचा प्रॉडक्ट घेतलं तर एवढा आला पाहिजे ना, हो का नाही? ह्या 2 लाईन आहेत. therefore बघा, therefore x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 हे इक्वेशन कोण देणार? तर या दोघांचा uv इक्वल टू 0 म्हणजे कोण बघा? x minus 5y plus c x minus y plus k. ओके, सॉल्व करूया आपण. therefore x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 x into x square x into y minus xy इथं काय आला? प्लस kx minus 5y into x minus 5xy minus 5 into minus y plus 5y square plus 5y square minus 5y into k minus 5ky. आता c घ्यायचा प्लस cx minus cy plus ck इक्वल टू 0. बरोबर. मग बघा या इक्वेशननुसार गोळा करूया आपण. therefore x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 इक्वल टू बघा एक्स स्क्वेअरची टर्म आणली मायनस एक्स वाय मायनस 5xy मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर झालं. पुढे इथं kx आणि इथं cx एक्स कॉमन घेतला k प्लस c. बरोबर. इथे मायनस cy मायनस 5ky मायनस कॉमन घेतला तर राहिला 5k प्लस c आणि y प्लस ck इक्वल टू 0. आता हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत? इक्वल. हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत? इक्वल. मग ह्या एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर आले. मग या इथे 10x आहे तिथं k प्लस c आहे. देअरफॉर काय येणार बघा दिस k प्लस c इक्वल टू 10x k प्लस c. सो k प्लस c इक्वल टू 10.
इथं -14y आहे, मग इथं बघा -14y, इकडे कोण आहे -14y, मग मायनस हा 14 आणि हा y, मग 14 कोण आला तेवढा नंबर आला. देअरफॉर 5k + c = 14 आणि शेवटचं हा ck = किती आला 9. बघा हा ck = किती आला 9. सो ck = 9, ck = 9. ओके. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूया. सॉल्विंग दीज टू इक्वेशन्स. बघा 5k + c = 14, देन k + c = 10. सबट्रॅक्शन करा, मायनस मायनस मायनस, 5k - k 4k, 4k = 4, देअरफॉर k = 1. मग k ची व्हॅल्यू किती आली 1. आता k वरनं काय काढायचा c, बट k + c = 10, सो c = 9. c = किती आलं 9. आता k = 1 आणि k = 1 आणि c = 9, मग 1 × 9 किती आला 9, म्हणजे ck किती आला 9. म्हणजे हे दोन इक्वेशन काढल्यानंतर तिसरं इक्वेशन काय होतं सॅटिस्फाय. याचा अर्थ c आणि k च्या व्हॅल्यूज करेक्ट आहेत. याच्या खाली एक सेंटेन्स लिहा. राईट डाऊन द सेंटेन्स. वी ऑब्झर्व दॅट राईट डाऊन वी ऑब्झर्व दॅट c = 9 and k = 1 satisfy all three equations. Therefore given equation represents a pair of lines. Therefore given equation represents a pair of lines, and the lines काय आल्या पहा. त्या ठिकाणी x - 5y + c कोणाला 9 = 0 आणि पुढे x - y + k, so +1 = 0. So these are the two lines. तर आपला इथपर्यंतचा पार्ट झाला. फाइंड द ॲक्यूट अँगल, यांच्यामधला अँगल काढायचा आहे. दॅट इज होमवर्क. काय फॉर्म्युला वापरणार, tan θ = 2√h² - ab अपॉन a + b. बरोबर, हा होमवर्क आहे. ॲक्यूट अँगल काढायचं काय आहे होमवर्क, लगेच या प्रॉब्लेमच्या खाली करायचं आहे. अँड ऑल्सो फाइंड देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यांचं काय काढायचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे किंवा एक फॉर्म्युला वापरायचा ते आपण घेऊया. तर अँगल बिटवीन द टू लाईन्स तुम्ही काढा, आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. चला, तुम्ही अँगल काढला असेल, आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. बघा, गिवन कंबाइंड इक्वेशन इज x² - 6xy + 5y² + 10x - 14y + 9 = 0. कंपेअर केलं. ऑन कम्पेअरिंग विथ कशाबरोबर कंपेअर केलं, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. we get a ची व्हॅल्यू किती आली 1, 2h ची व्हॅल्यू किती आली -6, म्हणजे h ची व्हॅल्यू किती आली -3. by² म्हणजे b किती आला 5, b आला 5. 2gx मग 2g किती आला 10, म्हणजे इक्वल किती आला 5. 2fy मग 2f किती आला -14, म्हणजे f किती आला -7, f आला -7 आणि c किती आला 9. ओके, तर हे आपलं कम्पेअर करून झालं. याच्यावरनं tan θ काढा, तो पार्ट तुम्ही करणार आहात. मी काढतो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे किंवा दोन इक्वेशन सॉल्व करायचे. टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वी हॅव 2 मेथड्स. सॉल्व दॅट 2 सेपरेट इक्वेशन्स. जे 2 सेपरेट इक्वेशन आले ते सायमल्टेनियस पद्धतीने सोडवा, त्याच्यामधून x आणि y काढा किंवा फॉर्म्युला वापरा. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. बघा, आपण पाठ केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कसं टेक्निक होतं. खाली h² - ab असतं, त्याच्या उलटं घ्यायचं. h² - ab च्या उलटं घ्यायचं ab
मायनस एच स्क्वेअर, ए बी मायनस एच स्क्वेअर, वरती काय आहे एच एफ मायनस बी जी. आता हे कसं घ्यायचं तर बघा इकडे बघा थोडंसं ए एच जी बी एफ एफ सी बरोबर. मग काय घेतलं बघा एच एफ मायनस बी जी दुसरा आणि तिसरा एच एफ मायनस बी जी. पुढं काय घ्यायचं पहिला आणि तिसरा. मग कसं घ्यायचं जी एच तिसऱ्याकडनं पहिल्याकडे गेलं पाहिजे ना. दुसरा तिसरा आणि पहिला मग तिसरा आणि पहिला मग कसा जी एच मायनस ए एफ याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये. बघा हे घेतलं मी एच एफ मायनस बी जी या चौघांचं एच एफ मायनस बी जी आणि पुढं जी एच मायनस ए एफ. ठीक आहे चला तर मग पुढे जाऊया आपण व्हॅल्यूज पुट करूया याच्यामध्ये. काय येणार बघा इट इज इक्वल टू एच एफ एच किती रे -3 इंटू एफ किती रे -7 बरोबर मायनस काय येणार बी किती आहे बी आहे 5 जी किती आहे जी आहे 5 ओके डिवाइडेड बाय ए किती आहे 1 पी किती आहे 5 मायनस एच किती आहे -3 चा स्क्वेअर 9 कॉमा जी किती आहे जी आहे 5 एच किती आहे -3 मायनस ए किती आहे 1 एफ किती आहे -7 डिवाइडेड बाय हे किती आलं 5 - 9 -4 ओके. सो दिस इज इक्वल टू हे किती आले -7 -3 21 -25 and this 5 - 9 -4 this is -15 this is +7 divided by -4 okay so this is equal to काय आलं 21 - 25 -4 upon -4 1 इथे किती आले -8 upon -4 2 therefore the point of intersection is 1, 2 आणि तुम्ही अँगल ऑफ tan थीटा काढा 2√h². याची व्हॅल्यू टाका -3 चा स्क्वेअर मायनस ए किती रे ए आहे 5 ए आहे 1 बी किती आहे बी 5 डिवाइडेड बाय ए प्लस बी ए आहे 1 बी आहे 5 सो 1 + 5 त्याच्यावर काय भेटेल अँगल आणि तो अँगल किती येतो 2/3 सो tan थीटा इक्वल टू इथं आलं 2/3 देअरफॉर थीटा इक्वल टू इथं tan इन्व्हर्स करायचं हा tan tan जो आहे ना हा tan tan तो तिकडे गेल्यावर रेस टू -1 सो tan इन्व्हर्स ऑफ 2/3 सो दिस इज द अँगल बिटवीन द टू लाईन्स. ओके सो दिस कम्प्लीट्स युअर प्रॉब्लेम नंबर 1. एक्झरसाइज मधला प्रॉब्लेम नंबर 3 काय म्हटले बघा शो दॅट द इक्वेशन 6 टर्म आलेले आहेत रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. 6 टर्म्स आलेले आहेत म्हणजे काय लाईन्स डज नॉट पास थ्रू ओरिजिन. डिटर्मिनंटने दाखवायचं का डिटर्मिनंटने दाखवायचं का नाही का बरं नाही दाखवायचं इट इज नॉट द सफिशियंट कंडिशन टू शो दॅट इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. त्याच्यामुळे डिटर्मिनंटने दाखवायचं नाही. तर काय करायचं पहिल्या 3 टर्म घ्यायच्या त्या 3 टर्मपासून 2 लाईन तयार करायच्या त्या 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतील त्या प्रत्येक लाईनमध्ये एक कॉन्स्टंट ॲड करायचा. पहिल्या लाईनमध्ये सी नावाचा कॉन्स्टंट ॲड करायचा दुसऱ्या इक्वेशनमध्ये के नावाचा कॉन्स्टंट ॲड करायचा त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं यू व्ही = 0 करायचा या इक्वेशन बरोबर कंपेअर करायचं 3 इक्वेशन तयार करायचे सी आणि के मधले 3 इक्वेशन तयार होतील. पहिले 2 इक्वेशन पासून व्हॅल्यू काढायची सी आणि के ची तिसऱ्या इक्वेशन सॅटिस्फाय करतं याचा अर्थ हे रिप्रेझेंट्स करतं पेअर ऑफ लाईन्स. प्रोसिजर सांगितली सोडवायला सुरुवात करूया. बघा पहिला प्रॉब्लेम इन डिटेलमध्ये लिहिला होता दुसरा तिसरा चौथा प्रॉब्लेम शॉर्टकटमध्ये लिहूया. बघा सपोज किंवा लेटस टेक म्हणा सपोज कसं म्हणता येईल लेटस टेक पहिल्या 3 टर्म 2x² - xy - 3y² इक्वल टू 2 × -3 -6 प्रॉडक्ट आला पाहिजे -6 ॲडिशन आली पाहिजे -1 ॲडिशन आली पाहिजे -1 सो 2x² + 2xy - 3xy - 3y² बोला 2x कॉमन घेतला x + y -3y कॉमन घेतला
x plus y. Therefore 2x minus 3y and x plus y. Therefore 2x square minus xy minus 3y square equal to this one. कळलं? तर हे आले सेपरेट इक्वेशन. सपोज याच्यामध्ये कोण ॲड करायचा? सी. याच्यामध्ये कोण ॲड करायचा? के. सपोज त्या इक्वेशन सोबत सपोज 2x स्क्वेअर मी हे तिकडंच लिहितो, तिकडे जागा जास्त आहे. सपोज हे दोन सेपरेट इक्वेशन आले. आता बघा, सपोज याच्यासोबत 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर मायनस 6x प्लस 19y बरोबर मायनस 20 इक्वल टू 2x मायनस 3y प्लस सी ह्याच्यामध्ये घेतला प्लस सी. ओके. देन x प्लस y प्लस k ह्याच्यामध्ये आला प्लस k. नाव 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर मायनस 6x प्लस 19y मायनस 20 इक्वल टू प्रॉडक्ट पूर्ण करायचा 2x इंटू एक्स 2x स्क्वेअर 2x इंटू y प्लस 2xy बरोबर 2x इंटू k प्लस 2kx 2xने मल्टिप्लाय करून झालं मायनस 3yने मल्टिप्लाय करूया मायनस 3xy मायनस 3y स्क्वेअर मायनस 3ky प्लस cx प्लस cy प्लस ck. ओके. गोळाबेरीज करायची 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर मायनस 6x प्लस 19y मायनस 20 इक्वल टू पहिले तिघं फॉर्म होतात 2x स्क्वेअर बघा प्लस 2xy मायनस 3xy मायनस xy आलं का मायनस xy. देन मायनस 3y स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर आलं का मायनस 3y स्क्वेअर. एक्स वाला टर्म घेऊया. इथं कोण आहे 2k. इथं x कोण आहे c 2k प्लस c इंटू एक्स. y वाली टर्म घेऊया प्लस इथं कोण आहे मायनस y वाली टर्म मायनस 3k प्लस c इंटू y प्लस ck. ओके. आता हे काय आलं दिस इज इक्वॅलिटी. ही काय आली इक्वॅलिटी. मग याच्यासोबत 2x स्क्वेअर मायनस XY प्लस 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर 2x स्क्वेअर मायनस XY मायनस 3y स्क्वेअर हे झालं. मग मायनस 6 बरोबर कोण आला 2k प्लस सी. देअरफॉर 2k प्लस सी इक्वल टू मायनस 6. देन मायनस 3k प्लस सी इक्वल टू 19. हे काय होणार मायनस काय होणार प्लस काय होणार मायनस. इथे मायनस 2k प्लस 3k 5k इक्वल टू मायनस 6 मायनस 5 मायनस 25. सो k इक्वल टू मायनस 5. मग k इक्वल टू मायनस 5 आलं. नाव 2k प्लस c इक्वल टू मायनस 6. सो 2 इंटू मायनस 5 प्लस c इक्वल टू मायनस 6 मायनस 10 तिकडे गेला प्लस 10. सो c इक्वल टू 4. मग c ची व्हॅल्यू 4 आली. मग c ची व्हॅल्यू 4 आहे k ची व्हॅल्यू मायनस 5 आहे. मग 4 इंटू मायनस 5 मायनस 20 आला का. इथं आपण लिहूया ना ck. बघा इथं ck आहे ना. हा ck किती आहे मायनस 20 बरोबर. मग c4 k मायनस 5 मायनस 4 इंटू मायनस 5 किती आलं मायनस 20. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज काय करतात सॅटिस्फाय करतात. मग खाली लिहा वी ऑब्झर्व दॅट मीच लिहितो वी ऑब्झर्व दॅट c इक्वल टू 4 and k equal to minus 5 c equal to 4 and k equal to minus 5 satisfy all the above equations satisfy all the above equations. Therefore given equation represents a pair of lines. चला नेक्स्ट प्रॉब्लेम.
हा प्रॉब्लेम नंबर बघा काय आहे, E4 प्रॉब्लेम E4. Show that the equation 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 equal to 0 represents a pair of lines. We have पहिल्या तीन टर्म्स 2x square plus xy minus y square equal to, बघा प्रॉडक्ट आला पाहिजे 2 into -1 -2 आणि ॲडिशन +1 म्हणजे काय होणार 2x square plus 2xy minus xy minus y square. मग 2x कॉमन घेतला x plus y minus y कॉमन घेतला x plus y. Therefore 2x minus y and x plus y म्हणजे 2x square plus xy minus y square एवढा आला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये c ॲड करायचं, याच्यामध्ये काय ॲड करायचा k. मग आपण म्हणूया सपोज, इकडे म्हणूया आपल्याकडे जागा आहे, सपोज बघा पहिल्यांदा लिहायचं वी हॅव आणि इथे लिहायचं सपोज. पुस्तकात पण असं लिहिलं आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण असं लिहिलं आहे. लय लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. मी फर्स्ट प्रॉब्लेममध्ये खूप लिहितो का सगळं तुम्हाला समजावं म्हणून. सपोज काय 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 equal to, याच्यामध्ये ॲड करायचा c 2x minus y plus c प्लस सी, याच्यामध्ये प्लस सी ॲड केला इनटू पुढचा x प्लस वाय प्लस के. ओके मग काय आलं 2x स्क्वेअर प्लस xy मायनस वाय स्क्वेअर प्लस x प्लस 4y मायनस 3 इक्वल टू 2x इंटू x 2x स्क्वेअर 2x इंटू y 2xy 2x इंटू k 2kx minus y into x minus xy minus y into y minus y square minus ky plus cx plus cy plus ck. ओके आता बघा फर्स्ट टर्म कोण 2x स्क्वेअर, इकडे पण कोण 2x स्क्वेअर, इथे कोण प्लस xy. चेक करा इकडे पण आली असणार 2xy minus xy प्लस xy. इथं आहे मायनस वाय स्क्वेअर, इकडे पण आहे मायनस वाय स्क्वेअर. ओके इथं प्लस एक्स, इथं एक्सवाले बघा इथं आहे 2k, इथं एक्सवाला आहे c इंटू एक्स आला एक्स. आता वायवाला प्लस 4y, वायवाला घेऊया. कुठे गेला वायवाला, इथे आहे बघा मायनस k, इथं y आहे प्लस c इंटू वाय आणि पुढचा कॉन्स्टंट सी के. इथं सी केला कोणाला -3. ओके सो दिस इज इक्वॅलिटी. हे दोन्ही इक्वेशन कशा आहेत इक्वल, यांचा 1 2 3 पहिले 3 पार्ट सेम. मग इथं काय प्लस एक्स, मग तिथं काय ना कम्पेअर करा. इथं 1x, इथं 2k प्लस सी, 1x 2k प्लस सी. देअरफॉर 2k प्लस सी इक्वल टू 1. आता इथं 4 आहे, y बरोबर 4 आहे, मग काय ना मायनस के प्लस सी इक्वल टू 4. इथं कोण आहे -3, सो सी के इक्वल टू -3. ओके चला हे दोघं ॲड करूया. 2k प्लस सी इक्वल टू 1 मायनस के प्लस सी इक्वल टू 4. सबट्रॅक्शन करा. ह्या प्लसचं काय होणार, ह्या मायनसचं काय होणार प्लस, ह्या प्लसचं मायनस मायनस. 2k प्लस के 3k, सीला सी गेला, सो 3k इक्वल टू 1 minus 4 -3, सो k इक्वल टू -1, k इक्वल टू -1. आता बघा मायनस के प्लस सी इक्वल टू 4, मग मायनस मायनस झालं +1 प्लस सी इक्वल टू 4, सी इक्वल टू 4 -1, सी इक्वल टू आला 3. मग सी किती आहे 3, के किती आहे -1, हे -3 आलं ना, सॅटिस्फाय केलं. खाली करायचं लिहा. thus above 3 equations, thus c equal to 3 and k equal to -1 satisfy above all 3 equations. Therefore given equation represents a pair of lines. आणि तुम्हाला होमवर्क आहे फाइंड द अँगल. चला tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे, tan थीटा इक्वल टू √h² मायनस ab अपॉन a प्लस b. ओके कम्पेअर करा हे इक्वेशन कम्पेअर करा आणि त्याच्यापासून अँगल काढा. ओके ठीक आहे. लास्ट प्रॉब्लेम, शो दॅट द इक्वेशन 6 टर्म आलेले आहेत डज नॉट
डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. याच्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे बघा, आता मी पहिल्या 3 टर्म घेतल्या, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y² बरोबर इक्वल टू 0. तर ए किती आला 1, 2h किती आला 2, बी किती आला 2, मग h किती आला 1. लेट अस टेक h² मायनस ab. h किती आहे 1, 1चा स्क्वेअर मायनस a किती 1, b किती 2, 1 मायनस 2 किती आला -1. निगेटिव्ह आला का नाही, म्हणजे याच्यामध्ये मोठा कोण आहे 0. सो h² मायनस ab निगेटिव्ह आला. इट इज इक्वल टू -1 which is less than 0. Therefore this equation does not represent a pair of lines. बरोबर, म्हणजे पहिलं तिघं घेतलं तर पहिल्या तिघांसाठी यायला पाहिजे ना, h² मायनस ab मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असं आलंच पाहिजे, पण असं नाही आलं, हे मायनस आलं. मला सांगा h² मायनस ab कुठं असतो, रूटमध्ये असतो, मग रूटमधली टर्म मायनस असते का नाही, म्हणजे याचा अर्थ हे पहिल्या तिघांमध्येच पेअर ऑफ लाईन्स नाही आहे, मग 6 जणांमध्ये येईल का नाही. त्यामुळे प्रॉब्लेम खूपच इझी होता. 1 मार्कचा प्रॉब्लेम आहे हा, ओनली 1 मार्कचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये h² मायनस ab काढा, h² मायनस ab आला -1 विच इज लेस दॅन 0. देअरफॉर दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, या ठिकाणी आपला हा टाईप संपला.